असू शकते। आज घडीला किती रक्कम असेल, कारखान्याची जमीन सहित किती रक्कम असेल, जसं तुम्ही सांगितलं आता कुळाच्या जमिनी वगैरे आहेत, सगळी किंमत किती असेल आज रोजी कारखान्याची त्या आणि गोपीनाथ गट नंबर 94 सह इतर गटामध्ये सुद्धा आहे, जे की बाकीचे गट हे गोपीनाथ गडाच्या जमिनी मिळकती सुद्धा या ओंकार कारखान्याला विक्री करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे गोपीनाथ गडाची काही जागा ही ओंकारकडे आता हस्तांतर झालेली आहे, विक्री झालेली आहे। कारण वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचीच काही युनियन बँक ऑफ इंडियाचं कर्ज थकीत गेल्यामुळं सदरचं खातं म्हणजे NPA खातं घोषित करण्यात आलं। सरपेशी कायद्याप्रमाणे युनियन बँकेनं सिम्बॉलिक पोझिशन 17 डिसेंबर 2022 रोजी घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी लिलावाची प्रक्रिया सुरू केली, परंतु कुणीही त्या वैद्यनाथ सहकार कारखान्यामध्ये लिलावात सहभाग झाला नाही। कोणता झाली म्हणजे कुणीच नाही आलं म्हणून रद्द झाली का, आले होते किंवा काय वेगळं काय आहे माहिती त्याबद्दल? नाही, युनियन बँकेनं जे लिलाव काढला होता सरपेशी कायद्याप्रमाणे त्याच्यात कुणी त्याच्यात पार्टिसिपेट केलं नाही, लिलाव रद्द झाला आणि पसरलेले आहे। आम्हाला सुद्धा जड अंतकरणानं कारखाना विक्री झालाय, आम्हाला सांगताना दुःख वाटतंय। तरी या कारखाना वाचविण्यासाठी मला असं वाटतं की ह्या संपूर्ण संचालकांनी आणि त्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि हा कारखाना परत मुंडे साहेबांच्या वैद्यनाथ साखर कारखाना जो त्यांच्या स्वप्नातला त्यांच्या एक वाटतंय। बरं, आता ओंकारनं 131 कोटी रुपयांना हा कारखाना खरेदी केलाय, ही झाली रक्कम। मात्र जे कारखान्याकडे बिल शेतकऱ्यांची रक्कम थकीत आहेत, तुम्ही सांगितल्याप्रमाणे कामगारांची आहेत, काही इतर काही लोकांची जे आहेत ते पैसे थांबलेले आहेत, हे ओंकार देणार आहे का नेमका कोण देणार आहे? आता पैसे कोण देणार आहे? नाही, याच्यामध्ये आपण जर खरेदी खत जर वाचलं ते पैसे तुमचे शेतकऱ्यांची बिलं, कामगारांची रक्कम ही बुडाली असंच म्हणावं लागेल। कारण त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आले ना, ओंकारने जर ते जर लायबिलिटी जर स्वीकारली असती, मी देणार म्हणून त्या लोकांनी दिले असते पैसे, त्यांनी स्पष्ट खरेदी खतामध्ये म्हटलं मी देणार नाही म्हणून। मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मागच्या 2 दिवसांपासून एक चर्चा राज्यभर गाजते, राज्यभर यासाठी एका मोठ्या नेत्याच्या कारखान्याचा लिलाव आणि खरेदी यामधला थोडासा संभ्रम आहे आणि त्यामुळे चर्चा आहे। पंकजा मुंडे यांचा म्हणजे कधी काळी स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी उभा केलेला हा कारखाना आणि ते सांगितलं जायचं आणि आजही सांगितलं जातं की ते तेव्हाही म्हणायचे की माझं हे 4थं अपत्य म्हणून मी कारखाना उभा केलेला आहे आणि तो कारखाना आता विक्री झाला आहे, असं ॲडव्होकेट परमेश्वर गीते यांचं म्हणणं आहे। त्यांनी तसा आरोप लावला आहे। काय नेमके घडलं आहे, म्हणजे कारखाना खरंच विक्री केला आहे का, चालवायला दिला आहे का, नेमकं काय झालं आहे हे विचारून घेण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट परमेश्वरजी गीते आहेत, विचारणार आहे। तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। तुम्ही कारखाना विक्री केला आहे असं थेट म्हणताय, काय पुरावेत? लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पांगरी हा शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या जीवनामध्ये क्रांती यावी या उद्देशानं माननीय मुंडे साहेबांनी तो कारखाना साधारणतः 1996-97ला पांगरी पंचक्रोशी स्थापन केला आणि त्यावेळी अनेक शेतकरी, कामगार आणि राजकीय सामाजिक कार्य काम करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेअर्स खरेदी केला। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भागभांडवल खरेदी केलं आणि साधारणतः त्या कारखान्याचे 8,500 शेतकरी सभासद आहेत त्या कारखान्याचे आणि या कारखान्याच्या माध्यमातून कामगार आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांतीसुद्धा घडलेली आहे आणि हा कारखाना मागच्या अनेक वर्षापासून जो आर्थिक संकटात सापडला असं चर्चा होती, त्यातून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळाने कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही आणि त्याचं युनियन बँकेमार्फत सरपेशी ॲक्ट 2002च्या कायद्यानुसार तो कायदा कारखाना जप्त करण्यात आला आणि तो कारखान्यानं 14 ऑगस्ट 2025 रोजी ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडला तो खरेदी खत दस्त क्रमांक 4966/2025 रोजी सहदुय्यम निबंध कार्यालय अंबाजोगाई येथे ऑफलाईन नोंदवण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता खरेदी खत हे ऑफलाईन नोंदवताना ऑफलाईन नोंदवणे यासाठी नोंदवलं त्यांनी की त्या कारखान्याची अनेक गटं ही कुळाचे आहेत, त्याचबरोबर इनाम जमिनीचे आहेत आणि सातबाराच्या इतर हक्कामध्ये 13-14 बँकांचं खूप मोठ्या प्रमाणात कर्ज आहे। ते कर्जांच्या नोंदी सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंदवलेत। त्याचबरोबर राज्य शासनाचं भागभांडवल आहे, त्याची नोंद सातबारात आहे। त्याचबरोबर राज्य शासनाचं कर्ज आहे, ज्याची नोंद सातबारात नोंदलेली आहे आणि म्हणजे सहाय्यक आयुक्त
सहाय्यक राज्य कर आयुक्त बीड यांचा जवळपास 38 कोटीपेक्षा जास्त रकमेचा त्या ठिकाणी GSTचा कर बाकी असल्यामुळं त्याचाही फेरफार त्या सातबाराच्या इतर हक्कामध्ये घेण्यात आलेला आहे. अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सहदुय्यम निबंधक यांनी बेकायदेशीरित्या खरेदी खत नोंदवलं आहे आणि ते खरेदी खत नोंदवल्यामुळं हे संपूर्ण व्यवहार त्या ठिकाणी नोंदणी झालेला आहे. ही कोणती तारीख आहे जी खरेदी करे तुमच्याकडे आता ह्याच्यामध्ये काय आहे, कुठली तारीख आहे ही ज्या तारखेला कारखान्याचं खरेदी खत झालेलं आहे? सहदुय्यम निबंधक कार्यालय अंबाजोगाई येथे दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी खरेदी खत दस्त क्रमांक 4966/2025 हे ऑफलाईन नोंदणी झालेलं आहे आणि या खरेदी खतामध्ये 131 कोटी 98 लाख रुपयाची किंमत त्या खरेदी खतामध्ये युनियन बँकेला ओंकार बँकेने दिल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. बरं. आता ही रक्कम कारखान्याची सगळी किंमत आहे का हे फक्त कर्जाची किंमत आहे आणि युनियनची? ही तुम्ही सांगितलं आत्ताच की अनेक बँकेंचे कर्ज कारखान्यावर आहेत, मग ही फक्त युनियनची 131 कोटी 98 लाख रुपये अशी आहे, ही फक्त युनियनचीच देण्यात आलेली आहे का? युनियन बँक ऑफ इंडिया लीड बँक आहे. त्या लीड बँकेमध्ये साधारणतः IDBI बँक, डोंबिवली बँक आणि NSDC ह्या 4 बँकांचं साधारणतः ते लोन असावं, कारण त्या 4 बँकांचंच या लीड बँकेच्या खरेदी खतामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. कारण इतर बँका खूप आहेत, सातबारा जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये 13-14 बँका किंवा संस्था ह्या त्या ठिकाणी दिसतात आणि त्यांचं देणं ह्या खरेदी खतामध्ये दिलं किंवा नाही दिलं याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही की या 4 बँकांचंच कर्ज हे 131 कोटी 98 लाख मध्ये दिलेलं आहे. रक्कम उरली किंवा OTS किती रकमेत केलं हे त्या खरेदी खात्यामध्ये नमूद करण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळं युनियन बँके आणि त्याच्या सह इतर 3 बँकांचं किती कर्ज होतं हे त्या खरेदी खात्यामध्ये स्पष्ट नमूद न केल्यामुळं आज रोजी त्याचं OTS मध्ये किती सवलत त्या कारखान्याला दिली आणि किती वसूल झालं याची नमूद त्या ठिकाणी बाब नाही आहे. आता कारखान्याची मूळ रक्कम किती असू शकते? आज घडीला किती रक्कम असेल? कारखान्याची जमीन सहित किती रक्कम असेल? जसं तुम्ही सांगितलं आता कुळाच्या जमिनी वगैरे आहेत, सगळी किंमत किती असेल आज रोजी कारखान्याची? त्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची अंदाजे किंमत 500 कोटीपेक्षा जास्त आहे असं या ठिकाणी माझं मत आहे. मग 500 कोटींचा कारखाना 131 कोटी रुपयांमध्ये कसं काय विकला? म्हणजे हे काय, म्हणजे मूर्तीत कसं विकलंय, कमी कवडी मोल किमतीत कसं विकलंय हे सगळं? कारण असं दिसतंय ना आपल्याला, कारण वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो आहे तो केवळ वैद्यनाथ सहकारी साखर कारखानाच नाही तर त्या कारखान्याच्या सोबत आपण पाहिलं तर शुगर प्लांट आहे, तो आहे 4500 TCD मॅट्रिक टन तिथे रोज दैनिक गाळप क्षमता आहे. त्याचबरोबर त्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे जे संलग्न उद्योग आहेत ते ओल्ड डिस्टिलरी प्लांट आहे 30 KLPD, त्याच्यानंतर न्यू डिस्टिलरी प्लांट आहे 30 KLPD, त्याच्यानंतर इथेनॉल प्लांट आहे 45 KLPD आणि बगॅस प्लांट आहे. त्याचबरोबर कोजनरेशन 9 MW मेगावॅटचं प्लस आता 12 MW म्हणजे मेगावॅटचं तिथं प्लांट आहे. व्हेकल आणि इम्युएबल प्रॉपर्टी म्हणजे त्या वैद्यनाथ कारखान्याचे वैद्यनाथ कारखान्यासह इतर जे प्लांट आणि त्याचे तिथे व्हेकल जे वाहन आहेत कारखान्याचे ते सगळं वाहनांची किंमत आता त्या ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट कारखाना यांनी 131 कोटी 98 लाख रुपये केली किंमत आणि ती किंमत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदाधिकारी आणि युनियन बँक या तिघांनी ती मान्य केलेली आहे आणि त्या रकमेला वैद्यनाथ सहकार कारखान्याचे संचालक पदाधिकारी आणि युनियन बँक यांनी त्या कारखाना विक्रीला शिक्कामोर्तब केलेला आहे. कसं केलंय? कारखाना हा सहकारी आहे, ते त्यांचं वैयक्तिक नाही आहे, बरोबर? यस, बरोबर. मग तो खरेदी नेमकं कसं झाला? ह्यांना त्याला कुठेतरी निलामी करावी लागली असली बँकेला. युनियनकडे जे कर्ज आहे ना, तर बँकेचा युनियनकडे कर्ज असल्यामुळे त्यांनी काहीतरी निलामी केली असेल, ताब्यात असेल बँक कारखाना, मग काहीतरी केलं असेल त्यांनी. कसं झालं हे सगळं? युनियन बँक ऑफ इंडियाचं कर्ज थकीत गेल्यामुळं सदरचं खातं म्हणजे NPA खातं घोषित करण्यात आलं. सरपेशी कायद्याप्रमाणे युनियन बँकेनं सिम्बॉलिक पोझिशन 17 डिसेंबर 2022 रोजी घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी लिलावाची प्रक्रिया सुरू केली, परंतु कुणीही त्या वैद्यनाथ सहकार कारखान्यामध्ये लिलावात सहभाग झाला नाही. कोणताही तारीख वगैरे आहे याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ऑगस्ट 2024 च्या दरम्यान ह्या लिलावाची प्रक्रिया सुरू होती, परंतु लिलाव कोणी सहभाग पार्टिसिपेट न केल्यामुळं ते लिलाव झाला नाही आणि ओंकार प्रायव्हेट लिमिटेड, ओंकार शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांनी
दिनांक 11/7/2024 आणि 14/8/2024 या दिवशी युनियन बँकेमध्ये संपर्क केला आणि वैद्यनाथ कारखान्याच्या विक्रीच्या बाबतीमध्ये त्यांनी डिस्कशन केलं आणि ओंकार कारखान्याच्या वतीनं सांगण्यात आलं की वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि युनियन बँक आणि आमच्यात बैठक घेण्यात यावी. त्याप्रमाणे युनियन बँक, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि ओंकार प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्यांनी असं म्हणलं की वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यानं संचालकांनी आम्हाला त्या ठिकाणी संमती द्यावी. त्याप्रमाणे युनियन बँक ऑफ इंडिया यांनी 28 ऑगस्ट 2024 रोजी पत्र इश्यू केलं वैद्यनाथ सहकारी कारखान्याला आणि 30 ऑगस्ट 2024 रोजी सर्व संचालकांनी म्हणजे यशस्वीताई गोपीनाथ मुंडे यांची सही सोडता बाकी सर्व संचालकांच्या त्या सह्या आहेत आणि त्यांनी 30 ऑगस्ट 2024ला कारखाना विक्रीची संमती दर्शवलेली आहे. त्याप्रमाणे 28 ऑक्टोबर 2024ला ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड यांनी 131 कोटी 98 लाख रुपयाचं प्रपोजल बँकेसमोर ठेवलं आणि ते ॲक्सेप्ट करण्यात आलं आहे. त्या ओंकार कारखान्याने म्हणजे जो काही ओंकार प्रायव्हेट लिमिटेड आहे यांनी निलामीमध्ये का सहभाग नोंदवला नाही, नेमकं काय झालं? आता याच्याबद्दल असं म्हणता येईल की ओंकार कारखानाला तो वैयक्तिक म्हणजे मालमत्ता घ्यायची होती. त्या निलामात जर त्यांनी पार्टिसिपेट केला असता किंवा इतर लोक त्या पार्टिसिपेटसाठी आले असते तर त्या कारखान्याची किंमत वाढली असते. किती साधारणतः निलामीमध्ये किती लोक आले तर निलामी होते, म्हणजे रद्द का झाली? म्हणजे कोणीच नाही आलं म्हणून रद्द झाली का, आले होते किंवा काय वेगळं काय आहे माहिती त्याबद्दल? नाही, युनियन बँकेनं जे लिलाव काढला होता सरपेशी कायद्याप्रमाणे त्याच्यात कोणी त्याच्यात पार्टिसिपेट केलं नाही म्हणून लिलाव रद्द झाला. आणि लिलाव करण्यासाठी किमान 3 लोकांनी तरी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं अपेक्षित आहे. कारण तुलनात्मक जी स्पर्धात्मक जी कारखान्याची किंमत ठरायला पाहिजे ती किमान 3 लोक आले तर स्पर्धात्मक किंमत ठरेल. 1 आणि 2 लोक तर येऊन कारखान्यात लिलाव होणार नाही. परंतु या परिस्थितीशिवाय वेगळी परिस्थिती अशी की तिथं एकही माणूस लिलावात सहभाग झाला नाही. मग ओंकारला कसं जाता आलं तिथं, म्हणजे कसा संपर्क साधला त्यांनी? मग ओंकारला कोण माहिती मिळाली माहीत नाही, परंतु ओंकारनी डायरेक्ट युनियन बँकेशी संपर्क केला आणि युनियन बँकेकडे प्रस्ताव ठेवला की आम्हाला कारखाना घेण्यासाठी वैद्यनाथ कारखान्याची आम्हाला सहमती लागेल आणि ती आम्हाला देण्यात यावी. आणि वैद्यनाथ कारखान्याने त्याला संमती दिली आणि खरेदी खत झालं. ओंकार कारखान्याला कोणतरी सांगितलं असेल जा तिथं? शक्यता सांगता येत नाही कारण असं आपण रेकॉर्डवर तसं कोणाचं नाही, पण ओंकार कारखाना त्यांनी अप्रोच केला असं त्याचं म्हणणं आलेलं आहे. युनियन बँकेला अप्रोच केला असं ओंकार कारखान्याचं. ओंकारला माहिती झालं असेल निलामी झाली बाबा, तिथं काही पार्टिसिपेट कोणी झालं नाही पण आपण जाऊन प्रयत्न करू असं झालं असेल. हो, असं झालं असेल. हो. बरं, आता ओंकारनं या कारखान्यामध्ये 131 कोटी 98 लाख रुपयांमध्ये काय काय खरेदी केलंय? जागा, तिथली वाहनं आणि किती जागा आहे याबद्दल काही माहिती आहे तुम्हाला? वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा मौजे कौठळी येथील गट नंबर 392, त्यानंतर कौठळी तांडा, त्याच्यामध्ये गट नंबर 251, 381, 382, 383, 384, 385, 386, 388 आणि 389 या गटामध्ये आहे. तसेच पांगरी ग्राम हद्दीमध्ये गट नंबर 65, गट नंबर 67, 68, 70, 75, 78, 80, 82, 83, 84, 86, 87, 88, 89, 90 आणि 92 या गटामध्ये हे सर्व गट त्या वैद्यनाथ कारखान्याच्या पूर्ण प्रिमायसेसमध्ये आहेत. आणि याच प्रिमायसेसमध्ये अजून एक गट आहे जो याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला नाही, गट नंबर 94, तो शासकीय गायरान जमिनीचा आहे जो ग्रामपंचायत पांगरीनं त्या ठिकाणी कारखान्यासाठी मुंडेसाहेबांच्या आग्रहास्तव त्या मुंडेसाहेबाच्या सन्मानासाठी मुंडेसाहेबाच्या प्रेमापोटी गावातल्या लोकांनी तिथले घरं उठून त्या ठिकाणी त्या गट नंबर 94 मध्ये लोक वस्ती होती, लोकांनी तिथून स्वतःहून उठून दुसरीकडे स्थलांतरित होऊन हा गट पूर्ण 94चा त्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला दिला आणि शासनाने त्याला मान्यता दिली आणि ते गट वैद्यनाथ कारखान्याच्या नावाने झालेला आहे. आणि याच भागामध्ये याच गायरान जमिनीच्या लगत आणि गायरान जमिनीमध्ये माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं गोपीनाथगड स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि गोपीनाथगड गट नंबर 94 सह इतर गटामध्ये सुद्धा आहे, जे की बाकीचे गट हे गोपीनाथगडाच्या जमिनी मिळकती सुद्धा या ओंकार कारखान्याला विक्री करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे गोपीनाथ गडाची काही जागा ही ओंकारकडे आता हस्तांतर झालेली आहे, विक्री झालेली आहे. कारण वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचीच काही जमीन गोपीनाथ गडासाठी वैद्यनाथ प्रतिष्ठानच्या नावानं
हस्तांतरित करण्यात आली होती. करारानुसार भाडे तत्वावर देण्यात आली होती. 10,000 रुपये प्रति वर्ष भाडेप्रमाणे 99 वर्षासाठी लीजवर देण्यात आली होती. ती लीजवर दिलेली जागा जमीन पैकी ओंकार कारखाना यांना विक्री करण्यात आलेला आहे. सर आता माननीय मुंडे साहेबांचे काही स्मारक आहे तिथं, हे कुठल्या गटामध्ये तुम्हाला माहिती आहे? गट नंबर 94 मध्ये आहे. 94 आता ओंकारकडे आहे का? नाही, गट नंबर 94चं खरेदी झालेलं नाही, बाकीचं सर्व झालेलं आहे. फक्त गट नंबर 94 हा गायरान जमिनीत असल्यामुळे तो विक्री करता आला नसेल, किंवा ते गोपीनाथ गडांचं समाधी आहे, गोपीनाथ मुंडे साहेबांचं त्या ठिकाणी पुतळा आहे, मुंडे साहेबांचं समाधी असल्यामुळं तो विक्री झाला नसावा. पण त्याच्यामधला काही परिसर हा विक्री झालेल्या गटामध्ये आहे असं तुमचं म्हणणं? बरोबर आहे, कारण काही गट हे उद्यान कारखान्याचे होते, म्हणजे उद्यान कारखान्याकडून गोपीनाथ गडासाठी देण्यात आले होते. त्यातली काही जमीन ही गोपीनाथ गडासाठी आज रोजी ताब्यात पण आहे, परंतु ती ओंकारला विक्री करण्यात आली आहे. म्हणजे रेकॉर्डली यांच्याकडे ताब्यात, जरी गडाकडे ताब्यातला असली तरी ओंकारला रेकॉर्डली विक्री झालेली आहे. म्हणजे कुठला परिसर आहे तो सांगता येईल काही? ते सांगता येईल आपल्याला, 7-12 बघून सांगावं लागेल. मात्र विक्री झालेला आहे. हो, विक्री झाली. गोपीनाथ गडाची काही जमीन ही कारखान्याच्या द्वारे ज्यांच्या रेकॉर्डला आहे ती विक्री झाली. हो, गोपीनाथ गड जे आहे, मुंडे साहेबांचा जो गड आहे, त्या मुंडे साहेबांच्या गडाच्या उत्तर दिशेची जागा ती विक्री झालेली आहे. हो, बरं. आता या कारखान्याची रक्कम 131 कोटी ठरलेली, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 500च्या मागे पुढे याची कारखान्याची किंमत आहे. ही त्यापेक्षा जवळजवळ तिसऱ्या हिश्श्यानी जागा आहे, पण ती 131 कोटी रुपयांना विकली. सगळं म्हणजे आता ताबा जो आहे तो ओंकारवाल्यांचा आहे. आता कारखान्यांचं जे काही कर्ज आहे, कारखान्यावर जे काही शेतकऱ्यांचं सभासदांचं जे काही कर्ज आहे किंवा मग देणं बाकी आहे, हे अंदाजे किती आहे? साधारणतः इतर बँका ज्या आहेत, 13-14 इतर बँका आहेत, त्याची आता नाव सांगणं शक्य नाही, परंतु वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, द्वारकादास मंत्री सहकारी बँक आहे, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, इतर अनेक बँका आहेत. त्या सर्व बँकांचं जर देणं बघितलं तर ते 100 कोटीपेक्षा जास्त असेल असं मला वाटतंय. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा जो GSTचा कर आहे तोही जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 43 कोटी 90 लाखाच्या आसपास आहे. आणि राज्य शासनाचा जो भाग भांडवल आहे तेही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर राज्य शासनाचा जो कर्ज आहे ते त्या ठिकाणी राज्य शासनाचं कर्ज आहे. या सर्व नोंदी 7-12 नोंदी आहे. पण मग त्या 131 कोटीमध्ये जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे लीड बँकेच्या पाठीमागे असणार हे ते कर्ज असू शकतं 131 मध्ये? नाही, मला असं वाटतं की त्या युनियन बँकेची लीड बँक 3 आहेत दुसऱ्या, त्याच्याकडून असे 4 युनियन बँकेसह इतर दुसऱ्या 3 बँकाच्या मिळून हे 131 कोटी 98 लाख रुपये समथिंग रक्कम कमी जास्त असेल ती रक्कम त्या कारखान्यांनी वसूल केली आहे, बँकांनी वसूल केली आहे आणि कारखाना विक्री केलेला आहे. बाकीच्या शेतकऱ्यांची काही बिलं थकलेली आहेत, आम्ही पाहिलं, म्हणजे अनेक प्रकरणातले लोक आजही बिलापासून वंचित आहेत. ती कुणाची बिलं किती असू शकतात? शेतकऱ्यांचे काही ऊसापोटीचे बिल आहेत, ऊसतोडणी वाहतूक ठेकेदारांचे काही बिल आहेत, त्याचबरोबर कामगारांचं काही देणं बाकी आहे, आणि कामगारांचा GPF फंड सुद्धा तो शासनाला भरलेला नाही आणि तो तिचं भरणं बाकी आहे. आणि अशा प्रकारचं आता मी त्या वैद्यनाथ सहकार कारखान्याचा कायदे सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. माझंही त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात मानधन बाकी आहे. माझ्यासह अनेक वकिलांचं किंवा अनेक लोकांचं त्या ठिकाणी मानधन देणं बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या लोकांचं जर देणं जर विचार केला तर ते अजून 100 कोटीच्या घरामध्ये जाऊ शकते असं मला वाटतंय. बरं, आता ओंकारनं 131 कोटी रुपयांना हा कारखाना खरेदी केलाय, ही झाली रक्कम. मात्र जे कारखान्याकडे बिलं शेतकऱ्यांची रक्कम थकीत आहेत, तुम्ही सांगितल्याप्रमाणे कामगारांचे आहेत, काही इतर काही लोकांचे जे आहेत ते पैसे थांबलेले आहेत, हे ओंकार देणार आहे का नेमका कोण देणार आहे? आता पैसे कोण देणार आहे? नाही, याच्यामध्ये आपण जर खरेदी खत जर वाचलं तर त्याने खरेदी खतामध्ये एक क्लॉज टाकलाय. तो खरेदी खात्यातील दस्त क्रमांक 4966 मधील पान क्रमांक 14वर त्यांनी 5 नंबरचा मुद्दा टाकलाय की लायबिलिटी आणि डिस्क्रिमिनेटर, म्हणजे या कुठल्याही पूर्वीच्या देण्याची जबाबदारी ह्या कारखान्यावर राहिलेली नाही. ओंकार म्हणजे कारखान्यापर्यंत जोपर्यंत खरेदीची 24 तारीख आहे 2024 पासूनचे अगोदरचे जे काही रक्कम बाकी आहे कारखान्यावर, कर्ज असेल, कोणाचं बिल असतील, शेतकऱ्यांचे असतील, वेंडरचे असतील, काही कामगारांचे पैसे असतील, ते ओंकार देणार नाही असं इथे लिहिलंय, नमूद करण्यात आलं. हे जे खरेदी खत आहे ना, या खरेदी खतामध्ये
पूर्वीचे देणं कोणतंही देणं या कारखान्यावर बँकेवर देणं बंधनकारक नाही असं त्यांनी त्या खरेदी खात्यात नमूद करण्यात आलं. म्हणजे आता जे पैसे तुमचे शेतकऱ्यांची बिलं कामगारांची रक्कम ही बुडाली असंच म्हणावं लागेल, कारण त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं नाही आले ना. ओंकारनं जर ते जर लायबिलिटी जर स्वीकारली असती मी देणार म्हणून त्या लोकांनी त्यांनी दिले असते पैसे. त्यांनी स्पष्ट खरेदी खात्यामध्ये म्हटलं मी देणार नाही म्हणून. हा म्हणजे याच्या अगोदरचे जे काही कारखान्याचे देणं बाकी असेल ते मी देणार नाही. आता ही बँक देणार नाही, युनियन बँक देणार नाही आणि ओंकारचं सांगता येत नाही, कारण ओंकार कारखान्यानं जर द्यायचं असतं तर लोकांची पटपट देऊन टाकले असते आणि ह्याचा उल्लेख केला असता की आम्ही ह्या लोकांचे देणं देऊ म्हणून. तसं काही उल्लेख केला दिसत नाही. म्हणजे आता शेतकऱ्यांचे पैसे बुडाले. शेतकऱ्यांनी अनेक शेतकरी आज मागायचे कोणाकडे पैसे शेतकऱ्यांनी नाही शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकऱ्यांनी ज्यावेळेस मुंडे साहेबांनी सांगितलं की तुम्ही शेअर्स घ्या, लोकांकडे पैसे नव्हते, अशा वेळेस वैद्यनाथ कारखान्याचे वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह बँकेकडून कर्ज घेऊन सेवा सहकार सोसायटीकडून कर्ज घेऊन लोकांनी वैद्यनाथ सहकार कारखान्याचे शेअर्स घेतले. 2,500 रुपये 5,000 रुपये शेअर्स घेतले, त्याचे 50,000 रुपयापर्यंत व्याज आणि मुद्दल सहित त्या शेतकऱ्यांनी भरलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या शेतकऱ्यांना कुठलंही न विचारता त्यांचे शेअर्स बद्दल कुठलीही भावना व्यक्त न करता त्यांची संमती न घेता तो कारखाना संचालकांनी परस्पर विक्रीची संमती देऊन तो कारखाना विक्री झालेला आहे. म्हणजे आता त्यांच्याकडे शेअर्स सुद्धा त्यांचे आता बुडलेत असं म्हणायला काही हरकत नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये एक नोटीस आली होती बँकेला आणि ते सगळं माहीत झालं. राज्यभरातले लोक होते मुंडे साहेबांना मानणारे, आता पंकजा मुंडे यांच्यासोबत असणारे, खटाखट त्यांनी जे बनते ते पैसे दिले होते. चेक असे आम्ही पाहिलं सोशल मीडियावर, अनेक शेकडो हजारो चेक होते. ते बँकेतून ते कर्जातून मुक्त व्हावा कारखाना म्हणून असं ते दिलं होतं. ह्याबद्दल काही सांगायचं आहे? मुंडे साहेबांवर प्रेम करणारा महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा वर्ग आहे आणि आजही जर समजा उदाहरणार्थ वैद्यनाथ कारखाना वाचवण्यासाठी जर आव्हान करण्यात आलं, ताईसाहेबांचं आव्हान केलं की आपला तारखा बाहेर कारखाना बाहेर काढायचा आहे, तर 131 काय 135 कोटी लोक देतील. असे लोक त्या मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आहेत आणि मुंडे साहेबांचा त्या कारखान्यामध्ये आत्मा आहे. मुंडे साहेबांचं तिथं भावनिक अटॅचमेंट आहे आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक मनुष्य आज रोजी कारखाना विक्री केल्यामुळे दुःखी झालेला आहे आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये खूप अशी नाराजीची लाट त्या कारखाना विक्रीच्या बातमीनं पसरलेली आहे. आम्हाला सुद्धा जड अंतकरणानं कारखाना विक्री झालाय आम्हाला सांगताना दुःख वाटतंय. तरी या कारखाना वाचवण्यासाठी मला असं वाटतं की ह्या संपूर्ण संचालकांनी आणि त्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि हा कारखाना परत मुंडे साहेबांच्या वैद्यनाथ सहकार कारखाना जो त्यांच्या स्वप्नातला त्यांच्या एक शेतकऱ्याच्या मुलांनी स्थापन केलेला असा कारखाना हे त्यांच्या नावावर टिकवण्यात यावा, ठेवण्यात यावा आणि त्यांचा त्या संपूर्ण कारखान्याच्या परिसरामध्ये जो भावना आणि आत्मा आहे तो त्या ठिकाणी वास्तव्यात राहील असं त्या ठिकाणी मला वाटतंय. तुम्ही एक कायदेशीर सल्लागार म्हणून कारखान्यामध्ये काम करत होतात, मात्र तुम्हाला असं वाटतं कारखाना आज जगला पाहिजे. मग आता गोपीनाथ मुंडे साहेबांची लेक आहेत पंकजा मुंडे, यांनी हे प्रयत्न करायला नकोत? प्रयत्न करायला पाहिजे असं आमचं मत आहे सर. त्यांनी जर प्रयत्न केला तर अजून काही वेळ गेलेली नाही. युनियन बँकेचं सरपंच कायद्याप्रमाणे जर समजा 3 वर्षाच्या आत आपण जर लोन देऊ शकलो किंवा आपण जर ते वर्ष 2 वर्षात पैसे देऊ शकलो तर युनियन बँक आणि ओंकार कारखाना सुद्धा त्याला विरोध करणार नाही. कारण ओंकार कारखाना सुद्धा हा एक प्रायव्हेट कारखाना आहे आणि तो मालक आहे, तो मालकाला सुद्धा हृदय आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस तो सुद्धा असेल, भावना समजू शकतो, तो सुद्धा तो माणूस त्या मुंडे साहेबांवर प्रेम करणारा असेल आणि जर तो प्रेम करणारा असेल तर त्या संचालकांनी आणि शेतकरी ज्यांनी मुंडे साहेबांचा प्रेम केले त्या लोकांनी एकत्र येऊन त्या कारखान्याला वाचवण्यासाठी तो कारखाना परत मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण जर म्हणतोय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः म्हणतात मी मुंडे साहेबाचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, तर मुख्यमंत्री महोदय सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करतील आणि त्यांनी ते करावा आणि राज्य शासनाने याच्यामध्ये काहीतरी मदत करावी आणि हा मुंडे साहेबाचा कारखाना मुंडे साहेबाच्या वैद्यनाथ सहकार कारखान्याच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करावा असं मला त्या ठिकाणी वाटतं. तुम्ही पंकजा मुंडे यांना काही आवाहन करणार आहात का? जसं तुम्ही आता सांगितलं की सामान्य लोकांनी येऊ शकतात, ते येऊही शकतात. ते ओंकार कारखान्याचे मालक सुद्धा त्यालाही हृदय आहे, ते सुद्धा मुंडे साहेबांच्या संपर्कात असू शकतात किंवा मग त्यांना मानणारे असू शकतात. पण ताईंची उंची सामान्य लोकांची उंची जरा वेगळी, म्हणजे ह्या पदावर आहेत, त्यांच्याकडे फार काही ताकद आहे. त्यांनी जर ही थोडीशी पुढे जाऊन ताकद लावली तर कारखाना पुन्हा उभा राहील. हो, शक्य 100% उभा राहील. कारण ताई ह्या केंद्रात राजकारणामध्ये आहेत. केंद्रामध्ये त्यांना चांगलं स्थान आहे, राज्यामध्ये चांगलं स्थान आहे, ते राज्याच्या कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि त्यांचं खूप मोठं वजन आहे. त्यांनी थोडंसं वजन त्या ठिकाणी जर वापरलं आणि कारखाना वाचवण्यासाठी जर प्रयत्न केला
तर राज्याचे मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री त्याला 100% सहकार्य करतील असं मला त्या ठिकाणी वाटतंय. शेतकऱ्यांना कुठंतरी जीवनमान उंचावं, शेतकऱ्यांचं उद्योगधंदे वाढावेत. परळीचा फार मोठा आपण साध्या भाषेत सांगायचं झालं तर परळीचं नाक म्हणून वैद्यनाथ कारखाना होता असं मला म्हणायचं आहे. हे सगळं कुठंतरी लोप पावत जाताना किंवा मग बंद पडत असताना परळीची ओळख, परळीचे उद्योगधंदे हे सगळं आम्ही जर पाहिलं तर आता कारखाना बंद पडल्यामुळं बऱ्याचशा काही गोष्टी इथं आम्हाला कमी झाल्याचं वाटतंय. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना असेल, सूतगिरणी असेल, औष्णिक विद्युत केंद्र असतील, ग्राहक भांडार असेल किंवा इतरचे जे छोटे छोटे उद्योगधंदे असतील, औद्योगिक वसाहत असेल, ह्या सर्व आज रोजी लोपावत आहेत, बंद पडत आहेत. आपण पाहिलं औष्णिक विद्युत केंद्राचे युनिट बरेचसे बंद झालेत, ते भंगारमध्ये काढलेत, नवीनला मान्यता मिळत नाही. वैद्यनाथ कारखाना आता प्रायव्हेटकडे गेला आहे. सिमेंट फॅक्टरीसुद्धा ती आता हँडओव्हर झाली, दुसऱ्या कंपनीने खरेदी केलेली आहे. म्हणजे इथं जे काही उद्योगधंदे आहेत ते आता बंद होत आलेले आहेत. आणि हा परळी जो मतदारसंघ आहे तो जो आर्थिक प्रगतीवर होता ती आता आर्थिक प्रगती खुंटली असं मला त्या ठिकाणी वाटतं. या परळीमध्ये मोठे उद्योग म्हणजे परळी जर आपण असं पाहिलं तर 100 लोकांना रोजगार दिला असं एकही युनिट परळी तालुक्यात नाही, मतदारसंघात नाही. म्हणजे इथं 100 लोकांचं एक युनिट आपल्या उद्योग क्षेत्रात काम करत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये इथलच्या तरुणांना रोजगार कसा मिळेल, इथलच्या सुशिक्षित बेरोजगारांना काम कसं मिळेल, असा एक मोठा प्रश्न आहे. आणि या परळी मतदारसंघातील अनेक लोक हे पुणेसारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी काम करण्यासाठी जातात, IT पार्कमध्ये काम करतात, म्हणजे मजुरीचं काम करतात. लोकांच्या हाताला कामच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये मतदारसंघामध्ये विकास करायचा असेल तर मोठमोठे उद्योग येणं आवश्यक आहे, सहकारी तत्वावरचे कारखाने चालणं आवश्यक आहेत. त्यासाठी या इथलच्या लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजताई मुंडे असतील, यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करणं आवश्यक आहे. ते केलं तर त्या मतदारसंघातल्या लोकांचं कल्याण होईल, त्यांची आर्थिक प्रगती होईल आणि जे मुंडे साहेबांनी स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न साकारण्यासाठी मदत होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. पण आता तुम्ही या खरेदी खतावर एक संचालक म्हणून, एक कायदेशीर सल्लागार म्हणून याच्यावर काही आक्षेप घेतला आहे का, तुम्हाला घ्यायचा आहे का, किंवा मग काही आव्हान करणार आहेत का लोकांना, तुम्ही याच्यावर आक्षेप घ्या, हा कारखाना जाऊ देऊ नका. मुंडे साहेबांचं फार स्वप्न मोठं होतं आणि मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर हा कारखाना उभा करणं, जतन करणं गरजेचं होतं. तुम्ही काय आक्षेप घेतलेत का, कोणाला घ्यायला काही सांगतात का? वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्री झाल्याची माहिती मला मिळाल्यानंतर मी रितसर खरेदी खत हस्तगत केलं, नक्कल. त्याच्यानंतर मी ग्राम महसूल अधिकारी सज्जा पांगरी, सज्जा कौठळी आणि सज्जा कौठळी तांडा यांच्याकडं मी कायदेशीररित्या विक्रीचा जो ऑफलाईन खरेदी खत झालेला आहे, ज्यांनी ते बेकायदेशीर खरेदी खत नोंदवलेलं आहे त्यांच्यावर तर कारवाई कराच अशी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर त्या संबंधित खरेदी खताच्या अनुषंगानं जे पांगरी, कौठळी आणि कौठळी तांडा ते फेर घेण्यात आलेले आहेत, ते फेरफारला मी आक्षेप नोंदवलेला आहे. आणि त्या आक्षेपाची नोंद त्यात संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी ऑनलाईन घेतलेली आहे. परंतु मंडळाधिकारी यांनी दबावाला बळी पडून, दबावाखाली येऊन कुठलीच सुनावणी न घेता ते मंडळाधिकाऱ्यांनी ते फेरफार मंजूर केलेले आहेत. ज्याच्यामध्ये कुळाची जमिनीची परवानगी नाही, ज्याच्यामध्ये इनाम जमिनीची परवानगी नाही. सामान्य शेतकरी, सामान्य कुटुंबातल्या नागरिकांना जर एखादं खरेदी खत नोंदवत असेल तर ते नोंदवलं जात नाही इतर हक्काच्या नोंदीमुळं. परंतु ह्या उद्योगाची नोंद कितीतरी पटीनं बेकायदेशीर असताना सुद्धा त्या मंडळाधिकाऱ्यांनी आणि तलाट्यांनी ती नोंद घेतली आणि ते नोंद घेतल्यामुळं त्या ठिकाणी कारखान्याचं म्हणजे हस्तांतर झालेलं आहे. वास्तविक पाहता अशा प्रकारचं हस्तांतर तलाठी मंडळाधिकाऱ्यांनी करता कामा नये, कारण ते ऑफलाईन रजिस्ट्री झाली होती आणि ऑनलाईन फेर घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ते बेकायदेशीर झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी हा फेरफार मंजूर झाल्यानंतर मी माननीय उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखलेली आहे. त्याचबरोबर सहकार आयुक्त असेल, साखर आयुक्त असतील, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री असेल, सहकार मंत्री असेल, या सर्वांकडे मी तक्रार दाखल केली आहे. आणि त्याच्यामध्ये चौकशीसुद्धा उपजिल्हाधिकारी यांनी सुरू केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ॲडिशनल कलेक्टर यांच्याकडे चौकशी पाठवलेली आहे. त्याच्यामध्ये चौकशी होईल आणि चौकशी करण्यात यावी आणि त्या संबंधित दोषीविरुद्ध कारवाई करावी असं त्या ठिकाणी माझं मत आहे. आणि हा कारखाना वाचवण्यासाठी आम्ही जागरूक नागरिक म्हणून हितचिंतक म्हणून कारखान्याचे हितचिंतक, सभासद, कामगार आणि त्या ठिकाणी मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन आम्ही त्या कारखाना परत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता कारखाना विक्री झालेला आहे, यश किती येईल हा मुद्दा नाही, पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्या प्रयत्नामध्ये जर संचालकांनी जर सहकार्य केलं, लोकांनी सहकार्य केलं तर कदाचित तो कारखाना आम्हाला परत मिळेल. आणि ते स्वप्न आम्ही बाळगून आहोत
आणि मुंडे साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही हा सगळा प्रकार उघडकीस आणला आता, खरं तर कोणालाच माहीत नव्हतं, मात्र तुम्ही फार धाडसानं एक पुढं आणलेला आहे. तुम्हाला काही दबाव आला फोन वगैरे कोणाचा, किंवा हे का केलं आहे, तुम्ही कोणाला सांगितलं, तुम्ही ही बदनामी करताय, विक्री नाही झालेला वगैरे असं काही फोन आला? नाही, अद्यापर्यंत कोणाचा काही फोन आलेला नाही, परंतु याच्यामध्ये एक रोष आहे की ज्यांना हे वाटतंय की हे चुकीचं झालंय, परंतु त्याच्या बाजूने त्यांचं हेही मत आहे की कारखाना विकायला नाही पाहिजे होता. म्हणजे आपली बदनामी होते असं ज्यांना कोणा वाटत असेल तर त्यांना असं सुद्धा वाटतंय की तो कारखाना विकायला नाही पाहिजे होता. म्हणून त्या भावनेतून लोकांनी आतापर्यंत की चुकीचं केलंय असं कोणी म्हणलेलं नाही. उलट जे ताईचे समर्थक आहेत, जे भाऊचे समर्थक आहेत, त्यांची सुद्धा अशीच भावना आहे की कारखाना विकून चूक झालेली आहे आणि कारखाना विकायला नाही पाहिजे होता. म्हणून त्याच्यामध्ये कुणाचाही राजकीय दबाव किंवा प्रेशर किंवा धमकी अशा प्रकारचं काही झालेलं नाही. लोकांची जनमानसाची भावना अशी आहे की ते ताईचा कारखाना नाही तर ते मुंडेसाहेबाचा कारखाना आहे आणि तो मुंडेसाहेबाचा कारखाना वाचला पाहिजे, जगला पाहिजे आणि मुंडेसाहेबाचा त्या ठिकाणी वास लोकांमध्ये राहिला पाहिजे, हीच लोकांमध्ये भावना आहे. आणि हे ज्यांनी कृत्य केलंय, ज्यांनी ह्या महसूल अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा सहदुय्यम निबंधक अंमलबजावणी असेल, ज्यांनी हे बेकायदेशीरपणा केलेला आहे, ज्याच्यामध्ये मुद्रांक शुल्क बुडवलेला आहे, शासनाची ड्युटी बुडवलेली आहे, जमीन विक्रीची परवानगी काढताना जो शासनाला जो महसूल मिळायचा तो बुडालेला आहे, ह्या सगळ्या बाबतीचा जर विचार केला आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या बेकायदेशीर ज्यांनी केल्यात त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं त्या ठिकाणी मला म्हणायचं आहे. खूप धन्यवाद. विस्तृत चर्चा झालेली आहे, वेळ लागेल, मात्र तुम्हीही पाहिलं पाहिजे. कारण मी सांगितल्याप्रमाणे आत्ता परळीचं नाक म्हटलं तरी काय हरकत नाही, जिल्ह्याचं नाक म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण परळीला रेल्वे होती, इथून दळणवळणाचं फार सोपं काम होतं, इथं थर्मल होतं, इथं सिमेंट फॅक्टरी होती, इथं कारखाना होता, इथं सूतगिरणी होती आणि इथून चांगले उद्योगधंदे व्हायचे, इथल्या लोकांना त्यांच्या हाताला काम मिळायचं, कुटुंब जगायची, तरुण पिढीला हाताला काम होतं, बाहेर जायची गरज नव्हती. आता इथले लोक मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन काम करतायत, मजुरी करतायत. इथले उद्योगधंदे बंद झाल्यामुळे कुठंतरी इथल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणं जे आहे ते ऊस पडलेले आहेत. पुन्हा एकदा कारखाना जो आहे तो विक्री केल्यामुळं फार नुकसान इथल्या शेतकऱ्यांचं आणि इथल्या कामगारांचं सुद्धा झालेलं आहे. वेगळी ओळख परळीची होती. मुंडे साहेबांचं स्वप्न होतं की या ठिकाणचा कामगार जो आहे तो इथंच राहिला पाहिजे, इथल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे आणि म्हणून लेकरासारखा त्यांनी जो आहे तो कारखाना सांभाळला होता आणि तो कारखाना जो आहे तो आता पंकजा मुंडे यांच्या वतीनं विकलाय असं म्हणायला काय हरकत नाही, त्यांनीच विकलाय असं म्हणायला काय हरकत नाही. आता तो कारखाना पुन्हा कसा मिळवायचा यासाठीचे प्रयत्न इथल्या संचालकांनी केले पाहिजेत, खुद्द पंकजा मुंडेंनी केले पाहिजेत असं सुद्धा यांचं म्हणणं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारखान्यासोबत ती जमीनसुद्धा गेलेली आहे, जी मंकुळाची असेल किंवा कारखान्याच्या नावावर असेल, कारखान्याला देऊ केलेली असेल, दान केलेली असेल, ती सुद्धा जमीन गेलेली आहे. कारखान्यामधले सगळे म्हणजे आता कारखानाच विकलाय तर सगळंच गेलेलं आहे. आता कारखान्याकडे बिलं असलेली शेतकऱ्यांची ही बिलं सुद्धा मिळणार नाहीत. जवळपास त्या बिलावर पाणी सोडावं लागणार आहे. गोरगरीब शेतकऱ्यांची ती बिलं होती, लाखो रुपयांची बिलं होती, कोणाची 50,000 असतील, कोणाचे लाख असतील, कोणाचे 10,000 असतील. या सगळ्या शेतकऱ्यांची बिलं आता बुडल्यात जमा आहेत. कारण इथं कचकचित नोंद करण्यात आलेली आहे खरेदी खतामध्ये की इथून मागचं म्हणजे 2024 पर्यंतची मागची जी बिलं आहेत, जी काही कारखान्याचे देणं पाणी असेल ते आम्ही देणार नाही आहोत असं ओमकारनं सांगितलेलं आहे. त्यामुळे ती बिलं थोडक्यात बुडालीत असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या प्रिमायसेसमध्ये, ज्या जागेमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक आहे तिथला सुद्धा काही भाग हा कारखान्याच्या खरेदी खतामध्ये गेलेला आहे आणि म्हणून कुठला खरेदी खत गेलेला आहे ते 7/12 कळेल. मात्र ती सुद्धा फार दुःखद गोष्ट आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. या सगळ्या गोष्टी फार चिंताजनक आहेत, संतापजनक सुद्धा आहेत आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा चौथा अपत्य म्हणून सांभाळलेला कारखाना हा एकदाचा विक्री झालेला आहे. यामुळे संताप एकीकडे आहेच, मात्र इकडं दुसरीकडं दुःखसुद्धा आहे. इथल्या लोकप्रतिनिधींनी उद्योगधंदे टिकले पाहिजे, तिथल्या मतदारसंघामध्ये गोरगरिबांना काम मिळालं पाहिजे, इथं बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे असं जर करायचं असेल तर मग आमदार धनंजय मुंडे असतील, मंत्री पंकजा मुंडे असतील यांनी प्रयत्न करायला हवेत असं सुद्धा इकडं यांनी आवाहन केलेलं आहे परमेश्वर गीते यांनी. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, परळी.